नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन, श्री गजानन. मी ज्योती. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. काल मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक अर्जंट साडी व ब्लाऊज आलं व आपलं पहिलं काम सर्व आपण पेंटिंगमध्ये ठेवलं. तर बघा मैत्रिणींनो, मी ते ब्लाऊज कसं शिवलं ते. हे बघा, हे पुढून प्रिन्सेस कट आहे व त्याला मी ही लेस लावली. बघा, ही लेस मी अशा पद्धतीने लावली व पाठीमागं अशा प्रकारे बोटनेक गळ्या टाकून त्याला खालती इथं पान गळा आहे म्हणजे हा, पण बोटनेक चं हे दिलेलं आहे. शोल्डर बोटनेकला कमी असतं ना, तर बोटनेकचं शोल्डर दिलेलं आहे व इथं छोटूसा असा त्रिकोण टाकलेला आहे. कारण ही जी डिझाईन होती ना, हिच्याने आपल्याला कट करता काहीच नव्हतं येत. आणि त्या दिदीचं असं म्हणणं होतं की काकू माझ्या ब्लाऊजला लूक द्या, पण कुठंच खडे वगैरे काढू नका. आणि मला पण कळत नव्हतं. आणि ती मुलगी माझी नेहमीची कस्टमर होती. आणि नेहमीचे कस्टमर असले ना तर आपल्याला स्वतःच्या मनाने काहीतरी करता येतं. पण नवीन कस्टमर असलं ना मैत्रिणींनो, तर आपण त्यांना एक फोन करतो, नाही तर त्यांना सांगतो की तुम्ही व्हिडिओमधून यूट्यूबवरून कोणत्या तरी डिझाईन वगैरे घ्या किंवा तुम्ही फोटो पाठवा किंवा तुम्ही सिलेक्ट करून मला तो व्हिडिओ पाठवा. पण ह्या दीदीचं तसं नाही आहे. कारण हे माझं जवळजवळ 6-7 वर्षापासून माझं कस्टमर आहे तिच्या लग्नाच्या अगोदर. तर अशा पद्धतीने मी तिचं ब्लाऊज शिवलं. ऑर्गन्झा साडी होती, मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर मग मी शिवताच ही लेस बघा आपल्याकडं उपलब्ध आहे. ही लेस मी लावली बघा. आणि ह्या लेसची प्राईज मी 50 रुपये मीटर आहे आपल्याकडं ही लेस. आणि ब्लाऊजची शिलाई मी 350 रुपये घेतली आणि ह्या लेसचे 50 रुपये वेगळे घेतले. आणि याची जी साडी आहे ती पण मी पिको फॉल केली. हे बघा मैत्रिणींना, ऑर्गन्झा साडी ही पण आपली रेडी आहे. आता ती दीदी आली का तिला ही साडी ब्लाऊज द्यायची, कारण तिच्या इथं आज कार्यक्रम आहे. तर बघा किती सुंदर लुक आलेला आहे. हे बघा किती सुंदर लुक आलेला आहे. अर्जंट हे ब्लाऊज साडी शिवत नाही तवशी. परत एक मॅडम आहेत माझ्या पहिल्या दुकानाकडच्या, त्यांच्या शाळेत काहीतरी आता कार्यक्रम आहे बहुतेक उद्याच्याच दिवशी वाटतं. तर त्यांनी पण मला काल रात्री एक साडी ब्लाऊज दिलं. तर हे बघा मी ते ब्लाऊज कट केलं. ऑर्गन्झा साडी आहे आणि ही ती साडी आहे. आणि आपलं पहिलं काम तसंच पडलेलं आहे. अजून आपण नवीन आलं की आपल्याला हवं असते टेलर लोकांना की जाऊ द्या घेऊन टाकू, देऊ शिवून. आणि मॅडमचा मला फोन आला आणि त्यांनी रात्री हे ब्लाऊज साडी दिली. तर मी हे लगेच कट केलं. आता मशीनवर बसून हे कंप्लीट करेल व ह्या साडीला पिको फॉल करेल. अजून आपल्याला एका ताईंचं हे ब्लाऊज आलं. याची साडी आपल्याकडं टाकली नाही त्यांनी कुठं टाकली मी पण नाही विचारलं. कारण त्या म्हटल्या की ताई फक्त हे ब्लाऊज मला 2 दिवसात शिवून द्या. तर हे एक अर्जंट ब्लाऊज आहे, हे पण 2 दिवसात द्यायचं. आणि कालच्या दिवशी मैत्रिणी मी हा एक ब्लाऊज आणि प्लस हा एक ब्लाऊज शिवला बघा मैत्रिणींनी. हे बघा याला अजून हुक लुकला द्यायचं आहे. हे बघा याला पण मी तर लेस लावली, नॉड लावली. सिंपल सोबर ब्लाऊज आहे पण फिनिशिंग बघा माझी किती सुंदर आहे. हे बघा याला पण ओढलात आणि हुक लुक राहिलेलं आहे. परत अजून हे एक सिंपल आहे एकदम, म्हणजे आपलं रोज वापरायची साडी असते त्याचं हे एक ब्लाऊज आहे. याला पण हुक लुक वगैरे करायचं आहे, ओव्हरलॅप करायचं आहे. आणि प्लस ह्या 2 साड्या अर्जंट होत्या पिको फॉलला. काल संध्याकाळी आल्या होत्या व मी त्या आता लगेच पिको फॉल आल्या पिको फॉल करून घेतला. कारण ह्या ज्या मॅडम आहेत तर ह्या वकील आहेत आणि यांना आहे ना पिको मशीनवर लागत नाही मैत्रिणींना, हाताने करावं लागतं. तर बघा ह्या साड्या पण किती सुंदर आहे. बघा आणि अजून आपल्याकडं
कालच्या दिवशी एका कार्यक्रमाची ऑर्डर आली आपल्याला, तर मी ते तिकडं नेऊनच दाखवते मशीनवर. हे बघा, तर ह्या साड्या पण मला पिको फॉल करायच्या होत्या, पण मॅडमचं ब्लाऊज असल्यामुळे मी आता अगोदर ब्लाऊज शिवते व उद्या सकाळी लवकर येऊन सण ह्या साड्या आपल्याला गुरुवारी द्यायच्या आहे. तर उद्याचा आहे बुधवार, तर मग मी आता उद्या पटकन येऊन सण ह्या साड्या मशीनवर पिको फॉलला बसणार व पटकन करणार, कारण माझ्या जवळच्या ताई सध्या गावाकडे गेलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा. जास्तीत जास्त कमेंट करत जा मैत्रिणींनो, लाईक करत जा. कसं आहे, मला पण व्हिडिओ करायला तुमची साथ हवी आहे. तर नक्की सांगा ब्लाऊज मी कसे शिवले व तुम्हाला आवडले का नाही ते. मला तर खूपच आवडलं. माझं पण एक ब्लाऊज असं सेम मी त्याला पण असंच त्रिकोण टाकला आहे, म्हणून मी याला पण त्रिकोण टाकून दिला. धन्यवाद.